मित्रांनो एकदम अवकाळी पाऊस आला आपल्याकडे आणि आपल्या फार्मवरचं मित्रांनो हिरवी नेट वगैरे सगळी उडालेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता नुकसान झालेलं आहे ठीकठाकचं. तर आता त्याच्यावर आपण काहीतरी इलाज करूया मित्रांनो. आता मी कसं काय करणार आहे पुढचं आता स्टेज तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर चला बघूया आपल्या फार्मवरचं काय काय नुकसान झालं आणि आता समोर काय करणार आहे आपण. तर मित्रांनो तुम्ही पण असं हायटेक शेड तुम्ही जर केलं असेल आणि तुम्हाला पण असा प्रॉब्लेम आला का मित्रांनो ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो. ज्यांचं कोणाचं असं शेड असेल मित्रांनो त्यांनी. तर आता आपण थोडंफार आता त्याला एडिट करणार आहे थोडं शेडला आपण काय पाणी नाही गेलं पाहिजे म्हणून. तर मित्रांनो असं समजा का काम टोटली कंप्लीट व्हायचंच आहे शेडचं अजून. तर सध्या आपण घाईघाईत मित्रांनो इकडे गाय आणल्या होत्या कारण आपल्या गायांना शेड नव्हता आधी, म्हणजे एका झाडाखालीच होत्या सगळ्या गाय. म्हणून आपण लवकरात लवकर काम कंप्लीट व्हायच्या आधी गाय इकडे आणून ठेवल्या होत्या. तर मित्रांनो आता बघू काय झालं. तर मित्रांनो असं आता सध्या हालत आहे मित्रांनो. इकडल्या बाजूची सगळी नेट मित्रांनो आपली फाटलेली आहे. तुम्ही बघू शकता ते तिकडला पूर्ण जो एरिया मित्रांनो ती तिची हिरवी नेट पूर्ण फाटलेली आहे. आणि मित्रांनो सध्याच आपण इकडे नाही का आपण टीना लावल्या होत्या सिमेंटच्या, म्हणजे काही आलं नाही पाहिजे म्हणून नाही का. तर त्यासाठी मित्रांनो आता हे मित्रांनो हिची टीन एक क्रॅक गेलेली आहे हवे ना मित्रांनो. इथून आता आपल्याला भिंत घ्यायची आहे. तर हे मित्रांनो आता तुम्ही बघू शकता इथून टीन अशी क्रॅक गेलेली आहे मित्रांनो. इथून वेल्डिंग तुटलेली आहे मित्रांनो. आणि मित्रांनो इकडलं बघू शकता ह्या पूर्ण टीना मित्रांनो इथे लावून होत्या अशा फिटिंग करून होत्या स्क्रूनी. तर ह्या पण पूर्ण पडलेल्या आहे मित्रांनो. तर हे एक नुकसान झालेलं आहे. आणि मित्रांनो इकडल्या बाजूची पूर्ण नेट मित्रांनो पूर्णपणे फाटलेली आहे. आता बघू शकता गायांना काहीच झालेलं नाही, गायांना काही टेन्शन नाही, गाय एकदम परफेक्ट आहे मित्रांनो. तर हायटेक डेअरी फार्म मित्रांनो असा पण होते. आता सेलची हाईट जास्त असल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आलेला. पण मित्रांनो उन्हाळ्यात कोणताही प्रॉब्लेम झाला ना, आता पावसाळ्यात पण नाही येणार मित्रांनो प्रॉब्लेम. पावसाळा यायच्या आधी पूर्ण सेट कंप्लीट होऊन जाईल मित्रांनो. तर आता इकडली बाजू दाखवतो मित्रांनो. आता इकडे मित्रांनो आपल्या सुका चारा स्टोअर करून आहे मित्रांनो. तर यावरती पण पाणी गेलेलं मित्रांनो. हे पण सध्या आपण काम थांबवलेलं होतं कारण मिस्त्री वगैरे येत नाही आहे तर त्यामुळे. तर इकडून आता सगळं असं पॅक करायचं आहे. तर मित्रांनो आता हे सगळं पॅक होऊन जाईल मित्रांनो. तर इथे आता कुटार पण मित्रांनो आपलं सुका चारा पण आता ओला झालेला आहे थोडाफार वरवरचा. तर आता त्याला पण आपण कवर करून ठेवून द्या मित्रांनो. एकदम पाणी आला असं वाटत नव्हतं का पाणी येणार म्हणून, पण एकदमच पाणी आला मित्रांनो. तर अशा प्रकारे इथं नुकसान झालेलं आहे मित्रांनो. तर आता आपण मित्रांनो आता गाय वगैरे मस्त चारा वगैरे खाता, गायांना काही प्रॉब्लेम नाही, एकदम ओके आहे सगळ्या गाय. तर मित्रांनो आता तुम्ही बघा अशा प्रकारे सेड आहे. तर मित्रांनो यामध्ये आपण काय करणार आहोत आता बघा तुम्हाला. आता हे जे मित्रांनो आडवा हवाला सगळा पाईप मारून दिसत आहे तुम्हाला, हा सगळा इथे दिसत आहे, इथे आणि इकडे पण असा इथे एक मारायचा आहे. तर मित्रांनो इथं आपण फायबर शीट लावणार आहे. टोटल अशी फायबर शीट आपण इथपर्यंत लावणार आहोत. त्याच्यानंतर इथून जे बघताय मित्रांनो इथून असा आपल्याला असा स्लोप घ्यायचा आणि इकडे असं, म्हणजे पाणी अंदर गेलं नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला हे करायचं आहे इकडे. मित्रांनो मी तुम्ही पण कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो तुमच्याकडे वगैरे असं शेड असेल तर तुम्ही याच्यासाठी काय केलं आहे. तर मी त्यावर पण मित्रांनो आपण काहीतरी तुमचं पण थोडं ऐकून आपण करू. तर आता मी काय करणार आहे ते पण सांगून घेतो. तर असं स्लोप करणार आहे, इथून असं पॅक झाल्यानंतर इथून असा स्लोप घेणार आहे असा. तर अशा टाईपचं आता आपण हे स्ट्रक्चर बनवू मित्रांनो. तुम्हाला फोटो टाकतो मी एडिटिंगमध्ये काय कसं बनवणार आहे ते. तर अशा प्रकारे आता करू मित्रांनो. या साईडला तिकडल्या साईडनं आपण पूर्ण टोटल पॅक करू, कारण शेड इकडून चालू झालं आहे समजा, तिकडे वाढवायचं राहिलं तर त्याच्यानुसार ते तिकडलं स्ट्रक्चर आपण बनवून टाकू. तर ते झाल्यानंतर मित्रांनो शेड एकदम चांगलं दिसन, हे प्लास्टर वगैरे होईल, इथून पण भिंत येऊन जाईल. हे सगळं मित्रांनो जे आता सध्या भुसा स्टॉकसाठी आपण जे वापरतो ते पण सध्या पॅक करून टाकू मित्रांनो. तिकडल्या साईडून आपल्याला भिंत घ्यायची आहे, हे पॅक करायचं आहे आणि पावसाळ्यात पाणी नाही गेलं पाहिजे आणि उन्हाळ्यात ऊन नाही गेली पाहिजे, त्याच्यासाठी हे सगळं मित्रांनो इथून फायबर शीटचं आपण असं शेड बनवू मित्रांनो एकदम खतरनाक. तर आणि त्याच्यानंतर इथून असं आपल्याला गेट लावायचं आहे, म्हणजे इकडून पण थोडी भिंत येईन इकडून. आणि मित्रांनो 6 फुटाचं 7 फुटाचं आपण इथे गेट ठेवू मित्रांनो. तर हे झाल्यानंतर मित्रांनो हे आता इकडल्या बाजूला पिल्ल्यांसाठी बनवायचं आहे, ते गव्हाण आहे मित्रांनो. तर इथून अशी गव्हाण जाईल मित्रांनो. आणि त्याच्यानंतर मधात आपल्याला चारा फीड हे आपण टाकू शकतो, याच्यासाठी आपण जागा ठेवलेली आहे 10 फुटासाठी. तर हे असा इथचं काम होणार आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथे सगळी मित्रांनो आता हे जो एरिया दिसता मित्रांनो जिथे हे अँगल मारून आहे आणि हे जे टीना लावून आहे सिमेंटच्या, तिथे मित्रांनो टोटली आता आपण भिंत घेणार आहे. तर अशा प्रकारे आता थोडंसं आपण फार्मला एडिट करू मित्रांनो.
तर अशा प्रकारे आता करायचं आहे मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या फार्मवरचे जर व्हिडिओ पाहिजे असेल. आणि मित्रांनो जे काही फार्मवर होते ते मित्रांनो मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण जे होते ते दाखवत. आता असं झालं मित्रांनो, तर आता मी व्हिडिओ बनवून टाकत आहो मित्रांनो. तर जे काही रिअल होते तेच आपण आपल्या चॅनलवरती टाकत आहो. तर अशा प्रकारे आपल्या फार्मरचा सध्याचा अपडेट आहे मित्रांनो. काही टेन्शन नाही, तुम्ही बघत राहा मित्रांनो का फार्म कसा कसा अपडेट होत राहते मित्रांनो. प्रॉब्लेम येतच राहते, चालायचंच आहे, जे होते चांगल्यासाठी होते. आज हे माहीत पडलं मित्रांनो. आता मित्रांनो या साईडून पाणी त्या साईडला जात होतं मित्रांनो, म्हणजे इकडून असा पाणी आला तर त्या टिनाच्या तिकडं पाणी जात होतं. तर हे सगळं केलं नाही म्हणून हाईट जास्त, उन्हाळ्यात फायदा होते, पण पावसाळ्यात मित्रांनो टोटली आपल्या सीडच्या अंदर पाणी जाते, क्लिअर सांगतो. तर त्यासाठी आपल्याला हे सगळं आता करावं लागेल. तर मित्रांनो तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. हा मित्रांनो हायटेक शेड बांधलेला आहे मित्रांनो, पण याची जे लांबी आपण 75 फूट घेतली, पण रुंदी मित्रांनो 30च फूट आहे. ज्या साईडून गाया राहते ते, तर मित्रांनो या काटून म्हणजे त्या साईडला मित्रांनो पूर्ण पाणी जाते, हे रिॲलिटी आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं असं इथून पॅक करून इथून असं करायचं आहे. तर हे झाल्याशिवाय मित्रांनो आपलं शेड कंप्लीट होणार नाही असं समजा. तर असं करू मित्रांनो. तर असं चालू आहे मित्रांनो आपल्या फार्मरचं सध्याचं. तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो काही जर चुकत असेल तर. आणि तुमचा पण थोडा एक्सपिरियन्स असेल मित्रांनो, तर इकडल्या बाजूला आपण काय काय करू शकतो ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण बघूया मित्रांनो कसं काय करायचं. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.